नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मालिकेत वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा. आज आपण भेटणार आहोत एक अशा ऋषींना ज्यांचा प्रवास केवळ आध्यात्मिक नव्हता तर मानवी इच्छाशक्तीचा शिखरबिंदू होता. हे म्हणजे ऋषी विश्वामित्र. राजा ते ऋषी. विश्वामित्र सुरुवातीला एक पराक्रमी क्षत्रिय राजा होते, पण एक प्रसंग घडला. त्यांनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात कामधेनू नावाची एक दिव्य गाय पाहिली. त्यांना ती हवी होती, पण वसिष्ठांनी नकार दिला. त्या लढाईत विश्वामित्र हरले, पण त्या पराभवाने त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलला. त्यांनी ठरवलं, मला केवळ राजसत्ता नको, मला ऋषींचं सामर्थ्य हवं. विश्वामित्रांनी प्रचंड तपश्चर्या केली. अनेक वेळा त्यांची कसोटी घेण्यात आली. मेनका अप्सरेचे आकर्षण, इंद्राची परीक्षा, पण त्यांनी शेवटी स्वतःला सिद्ध केलं. अखेरीस वसिष्ठांनीच त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी दिली. हा प्रवास सांगतो, मानवी इच्छाशक्तीने सर्व काही शक्य आहे. विश्वामित्र यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे गायत्री मंत्र ऋग्वेदात आहे. हा मंत्र म्हणजे विश्वातील ज्ञानप्रकाशाचे आवाहन. आजही लाखो लोक दररोज या मंत्राने प्रार्थना करतात. विश्वामित्रांनी खगोलशास्त्र, शस्त्रविद्या आणि प्रकृतीच्या ऊर्जांचा अभ्यास केला. काही कथानुसार त्यांनी त्रिशूळासारख्या शस्त्रांची संकल्पना मांडली, ज्याला आज आपण एनर्जी वेपन्स म्हणू शकतो. म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान यांचं अनोखं मिश्रण त्यांच्या कार्यात दिसतं. विश्वामित्र आपल्याला शिकवतात, पराभव शेवट नसतो, तर तो नवी दिशा दाखवतो. खरी ताकद ही केवळ बाह्य सामर्थ्यात नसते, ती अंतःकरणातील शुद्धतेत असते. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा भाग. ऋषी विश्वामित्र, राजर्षी ते ब्रह्मर्षी. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांच्या मीमांसा व उपनिषदातील अद्वितीय विचारांबद्दल. तोवर नमस्कार.